नाही, त्या पेढीवरच्या प्रश्नांबाबत तू काय विचार केलास? कसं बसं सगळ्यांना तयार केलंय. आता तरी सगळे मदतीला तयार झालेत. मागची पुण्याही कामाला येते, बाकी काही नाही. पण असं किती दिवस चालणार ना? काहीतरी कायमस्वरूपी उपायाचा विचार नको का करायला? आपण पेढी विकून टाकली तर? श्यामल, अहो मोक्याची जागा आहे, विकली तर भरमसाठ पैसे मिळतील ना आपल्याला. लहान मोठा उद्योग सुरू करता येईल ना. श्यामल, ती पेढीची जागा आपल्या मालकीची नाहीये, कारखानेसाने आपल्याला दिली. आपल्या नावावर दिली आहे ना, म्हणजे मग आपल्याकडे मालकी आहे ना तिची. श्यामल, तुझा हा असला उपाय सध्या तरी तुझ्याकडेच ठेव. हेच जर अंजलीने सांगितलं असतं ना, लगेच तयार झाले असते. बरोबर आहे, कारण अंजली हे असले तुझ्यासारखे उपाय नाही सुचवत. ती जे काही उपाय सुचवते, जो विचार करते आणि त्यातून जे काही निर्णय घेते ते योग्यच ठरतात. म्हणून हे काय पास काय विशेष? नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे म्हणून मंदिरात गेले होते. नवीन वर्ष? असं वाटतंय आत्ताच वर्ष सुरू झालं आणि पटकन संपलं. काही समजलंच नाही. पण तू बघ, हे वर्ष मस्त जाईल. आपल्या समोरचे सगळे मार्ग आता संपलेले आहेत. अंजलीने बनवलेली ती डिझाईन्स हीच एकमेव आशा आहे आपली. ती डिझाईन्स कदाचित आवडली तर 40गावच्या मंदिराचं हातातून गेलेलं काम पुन्हा मिळेल अशी आशा होती. पण तिलाही सुरूंग लागला. हे काय करते मी? अंजलीवरचा राग काढायचा म्हणून स्वतःच्या पायावरच कुऱ्हाड मारून घेते. अहो, मी काय म्हणते, तुम्ही निराश नका ना हो. मी शोधू लागते ते डिझाईन्स. असे कसे हरवतील? मी शोधू लागते ते. श्यामल, ती डिझाईन्स हरवली असतील तर सापडतील ना. ती जर लपवलेली असतील तर कशी सापडतील? तुम्ही बाई तसं नाहीयेच. थांबा, ते गेले बाईशी, दिसत नाहीये. हे बघा, सापडली. हेच ना? तुम्ही बघा, बाबा 40गावहून आले ना की आपल्या पेढीचे सगळे प्रॉब्लेम संपतील. तसं घडो म्हणजे झालं. असंच घडणार. पण अहो, बाबा गेल्यापासून खूप अस्वस्थ दिसताय तुम्ही. काय झालंय? माहित नाही. अहो, अगं, कधी कधी कारण माहित नसतात तरी असं घडतं ना. जास्त विचार करू नका. हे वर्ष ना आपल्या सगळ्यांसाठी खूप चांगलं जाणार आहे. का आलीस? अंजली, मी घरी जाऊन जरा विचार केला. ब्रदर, मला वेगळा असा विचार करण्याची गरजच नाही लागली. कारण जे झालं ना ते माझ्या डोक्यातून जाऊच नाही शकलं. आणि हेही तितकंच खरंय की यातलं काहीच मी मुद्दामून नाही केलंय ग. आता नक्की काय हेतू आहे? मला माहितीये अजूनही तुझा विश्वास नाही बसत आहे ना माझ्या बोलण्यावर. तुझ्या जागी जर मी असते तर कदाचित मी सुद्धा अशीच रिॲक्ट झाली असते. माझा विश्वास आहे की या नवीन वर्षात तुझे माझ्याबद्दलचे सगळे गैरसमज दूर होतील. हॅपी न्यू इयर.